पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय महाभूकंप, 24 मातब्बर नेत्यांचा भाजपात प्रवेश, राष्ट्रवादीला जबर धक्का। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार महेश लांडगे व शंकर जगताप यांनी राष्ट्रवादीला जोरदार धक्का देत सर्वपक्षीय 24 मातब्बर नेत्यांचा भाजपात जाहीर प्रवेश घडवून आणला आहे। काल पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपातील काही माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतल्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये त्याला थेट आणि आक्रमक प्रत्युत्तर देण्यात आले आहे। या घडामोडीमुळे शहरातील राजकारण तापले असून राजकीय जाणकार याला मिशन पीसीएमसी राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राइक असे संबोधत आहेत। महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे। भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे। आज भाजपात प्रवेश केलेल्या मान्यवरांमध्ये शहरातील मोठमोठी नावे सामील आहेत। यामध्ये माजी महापौर आणि उभाटा गटाचे नेते संजोग वाघेरे पाटील, माजी स्थायी समिती अध्यक्ष उषाताई वाघेरे, राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते विनोद नडे, राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, उभाटा गटाचे नगरसेवक अमित गावडे, उभाटा गटाच्या नगरसेविका मिनल यादव, रवी लांडगे, माजी नगरसेवक संजय नाना काटे, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका आशाताई सूर्यवंशी, प्रवीण भालेकर, जालिंदर बापू शिंदे, सचिन सानप स्वतः व पत्नी, दादा सुखदेव नरळे स्वतः व पत्नी, सद्गुरू कदम, समीर म्हासुळकर स्वतः व पत्नी, डॉक्टर सुहास कांबळे, कुशाग्र कदम, अशोक मगर, नागेश गवळी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी स्थायी समिती अध्यक्ष नवनाथ जगताप आणि माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांचा समावेश आहे। एकूणच पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरला असून येत्या काळात शहरातील राजकारणात आणखी मोठे धक्के आणि उलथापालथी पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।